Hello students, welcome to this new lecture of solution of system of linear equations. In the last lecture, we seen one important algorithm, that is a Gauss elimination method algorithm to solve the given system of linear equations. We seen that particular algorithm by taking one example also. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण गॉस एलिमिनेशन मेथड ने किंवा गॉसियन एलिमिनेशन मेथड ने दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ला सोल्यूशन कसं काढायचं याचा अल्गोरिदम बघितलेला आहे. तो अल्गोरिदम समजून घेण्यासाठी आपण एक सायमल्टेनियस एग्जांपल पण बघितलेला आहे. That algorithm as per theoretical point of view, similarly as per practical point of view is very important. Now in this lecture we are going to see some more examples which we solve by using Gauss elimination method. Okay, so let us see examples of system of linear equations by using Gaussian or Gauss elimination method. Example: solve the following system of linear equations by using Gauss elimination method. System is given: x plus 2y minus z plus 3w is equal to 3. Second equation is given as 2x plus 4y plus 4z plus 3w is equal to 9, and third equation is given as a 3x plus 6y minus z plus 8w is equal to 10. Okay, ही सिस्टम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 4 व्हेरिएबल्स आपल्याला सोडवायचे बाय युजिंग गॉसियन एलिमिनेशन मेथड. आता ही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन गॉस एलिमिनेशन मेथडने सोडवायची असेल तर गॉस एलिमिनेशन मेथडचा 10 स्टेपचा जो काही अल्गोरिदम आहे तो आपण लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. तो अल्गोरिदम पुन्हा एकदा पहा की जेणेकरून स्टेप्स तुमच्या लक्षात येतील. एकदा का अल्गोरिदम समजला, कोणत्या स्टेप्स कशा कॅरी आउट करायच्या समजल्या तर डेफिनेटली एक्झाम्पल सोडवणं दॅट इज क्वाइट सिंपल. ओके, वी हॅव टू सॉल्व दिस पर्टिक्युलर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन बाय युजिंग गॉस एलिमिनेशन मेथड. ठीक आहे, गॉसियन एलिमिनेशन मेथडने किंवा गॉस एलिमिनेशन मेथडने ही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवूयात. ओके, व्हेरी सिंपल थिंग. नाउ आपल्याला माहिती आहे 12th मध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन होते. 12th मध्ये आपण जितके नंबर ऑफ इक्वेशन्स असतील तितकेच नंबर ऑफ व्हेरिएबल्स असणारी सिस्टम सोडवत होतो. आता मात्र या ECS मध्ये किंवा आता गॉसियन मेथड मध्ये आपल्याला किती नंबर ऑफ इक्वेशन्स असावेत, किती नंबर ऑफ व्हेरिएबल्स असावेत, त्यांची संख्या सेम असली पाहिजे किंवा त्यांची संख्या सेम नसली पाहिजे असे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कितीही नंबर ऑफ इक्वेशन्स, कितीही नंबर ऑफ व्हेरिएबल्स असणारी सिस्टम आपण गॉसियन एलिमिनेशन मेथडने सोडवू शकतो. ठीक आहे, लेट अस सॉल्व दिस पर्टिक्युलर सिस्टम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 4 व्हेरिएबल्स बाय युजिंग गॉसियन एलिमिनेशन मेथड. स्टेप काय, अल्गोरिदम काय आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल, येस वी हॅव टू रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स इक्वेशन. ओके, मॅट्रिक्स इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहा आणि त्याच्यानंतर त्याचा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहा. ओके, पहिल्या एक्झाम्पलला आपण डिटेल सोडवलेला आहे. पहा आता फक्त काय करतो मी, एक स्टेप जंपिंग करतो, एक स्टेप कमी करतो. काय तर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं रिप्रेझेंटेशन मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये करण्याच्या ऐवजी डायरेक्ट दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहितो. तो कसा लिहायचा याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, लगेच डायरेक्ट आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहूया. द ऑगमेंटेड मॅट्रिक्स, how to represent the given system of linear equation by using augmented matrix हे आपण बघितलेलं आहे. The augmented matrix representing the given system of linear equations is as follows. ओके, इज एज फॉलोज. दिलेल्या सिस्टमला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहूयात. ओके, देयरफॉर जी इज इक्वल टू ऑगमेंटेड मॅट्रिक्स सिम्बॉल जी दॅट इज इक्वल टू कसं ऑब्टेन करतो, येस कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला मॅट्रिक्स बी ऑफ कॉन्स्टंट्स आपण अटॅच करत असतो. दॅट इज जी इक्वल टू ए पार्टिशन बी. ए म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स असतो आणि बी इज अ मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स विच आर प्रेझेंट ऑन RHS ऑफ ईच अँड एव्हरी इक्वेशन. दॅट इज जी इज इक्वल टू आपल्याकडे सिस्टम आहे. पहा त्या सिस्टमचं आपण रिप्रेझेंटेशन ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये करूयात. हाऊ टू रिप्रेझेंट द गिवन सिस्टम इन द फॉर्म ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ह्याचा आपण व्हिडिओ लेक्चर सेपरेट बनवलेला आहे, ते वाटलंच तर पुन्हा एकदा पाहू शकता. येस, ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये काय असतं,
प्रत्येक वेळेला एक इक्वेशन, त्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट क्रमानं एखाद व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशियंट न विसरता 0 आपण घेत असतो. फर्स्ट रो करस्पॉन्ड्स टू फर्स्ट इक्वेशन. राईट डाऊन दी कोएफिशियंट्स ऑफ द व्हेरिएबल्स in order. Yes, x coefficient that is a 1. पहले इक्वेशन बघा, plus 2y, y coefficient that is a 2, plus 3z, sorry, minus z coefficient is a -1 and plus 3w that is a coefficient of w is nothing but equal to 3 असेल. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स x, y, z आणि w हे 4 व्हेरिएबल्स आहेत. 4 व्हेरिएबल्सचे आपण कोएफिशियंट्स लिहिलेले आहेत. सिमिलरली सेकंड रो करस्पॉन्ड्स टू सेकंड इक्वेशन किंवा लगेच पार्टिशन टाकतो पहा. पार्टिशन टाकतो. RHS काय असेल, RHS चा कॉन्स्टंट, पहिल्या इक्वेशनच्या RHS चा कॉन्स्टंट which is a 3 असेल. Similarly, second row corresponds to second equation. Write down coefficients of the variables in the second equation. If there is any variable absent, then put up the coefficient of that particular variable equal to 0. That's very simple. Yes, second row that is a 2x plus 4y plus 4z plus 3w is equal to 9. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. त्यांच्यामधले कोएफिशियंट्स लिहा. The coefficient of x is a 2, that for y is a 4, that for z is again 4, that for w is a 3, and the constant which is present on RHS of second equation is a 9. Similarly, third row corresponds to third equation. Write down the coefficients of the variable in the third equation. Yes, third equation डोळ्यासमोर ठेवा. त्यांच्यामधल्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स क्रमाने लिहा. Coefficient of x is a 3, that for y is a 6, that for z is a -1, that for w is a 8, and the constant which is present on RHS which is nothing but equal to 10 असेल. Getting this? Okay. Order is nothing but 3 rows and 5 columns. 3 rows and 5 columns, that is 3 by 4. Okay, हे झाले आपली स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 1 जे आपण एक्झॉस्ट केले, जे आपण स्किप केले, त्याच्यामध्ये काय होतं, दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं रिप्रेझेंटेशन मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये करा. स्टेप नंबर 2 काय होती, दिलेल्या सिस्टमला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहा, तो इथं आपण लिहिलेला आहे. स्टेप नंबर 3 काय, वी हॅव टू रिड्यूस दॅट पर्टिक्युलर मॅट्रिक्स इनटू रो इक्विव्हॅलेंट फॉर्म बाय परफॉर्मिंग सुटेबल टाइप्स ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, let us reduce हे सगळं मधलं रायटिंग आवश्यक आहे. let us reduce this matrix किंवा this augmented matrix, हे नंबर 1 देतो सपोज, into this matrix 1 into row echelon form, into row echelon form by performing suitable row transformations. By performing suitable row transformations. Okay, दिलेल्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचे रूपांतर रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये करूया. त्यासाठी योग्य त्या प्रकारची रो ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करा. व्हेरी सिंपल थिंग. देअरफॉर हाऊ टू रिप्रेझेंट दी गिवन मॅट्रिक्स इन टू इक्विव्हॅलेंट फॉर्म ह्याचा आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे. ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्ही ते पुन्हा एकदा पाहू शकता. गॉस मेथडला जे जे काय लागतंय किंवा गॉस जॉर्डनला जे जे काय लागतंय त्याचे आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चर्स बनवलेले आहेत, तयार केलेले आहेत. दॅट व्हिडिओ लेक्चर्स आर अवेलेबल इन दी प्लेलिस्ट. ओके, प्लीज वॉच दॅट. प्रोसीड. येस, जी इज इक्वल टू एखाद्या रोची सुरुवात एखाद्या नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या रो मधला पहिला नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. त्या 1 ला आपण लीडिंग 1 म्हणतो. इथं नॉन झिरो नंबरने झालेली आहे, पहिला लीडिंग 1 हा ऑलरेडी ऍडजस्टेड आहे. एकदा का लीडिंग 1 ऍडजस्ट झाला की लगेच त्याच्या साह्याने त्याच्या खाली त्याच्या कॉलम मध्ये सगळीकडे 0 आणावा लागेल. म्हणजे या 1 च्या ठिकाणी 2 ला 0 आणा, आणि 1 च्या साह्याने 2 ठिकाणी 0 आणा, आणि 1 च्या साह्याने 3 च्या ठिकाणी 0 आणा. ओके, ते आणण्यासाठी व्हॉट शुड बी द कॅल्क्युलेशन. येस, इथं लिहितो पहा कॅल्क्युलेशन. इथं 0 आणण्यासाठी काय करावं लागेल, R2 ला 0 करायचं आहे, म्हणजे R2 R1 च्या साह्याने करायचं आहे. डायरेक्ट लिहितो पहा, सेपरेट व्हिडिओ लेक्चर्स मी बनवलेले आहेत, पुन्हा एकदा पहा. R2 minus 2 times into R1, and similarly to bring 0 here at the place of 3, R3 च्या ठिकाणी 0 करायचं आहे. मदत घ्यायची R1 ची, ऑपरेशन असेल R1 minus R3 minus 3 times into R1. ठीक आहे, म्हणजे 3 वजा 3 केल्यानंतर 0 होईल. लक्षात येत आहे. R2 minus 2 times R1 and R3 minus 3 times R1. प्रोसीड. हे प्रोसेस केल्यानंतर रो नंबर 2 बदलेल, रो नंबर 3 बदलेल, रो नंबर 1 रिमेन्स ॲज इट इज. रो नंबर 1 जसा आहे तसं पुढे न्या. दॅट इज 1 2 -1 3 पार्टिशन इथं असेल 3. ओके, नाउ सेकंड रोचं ऑपरेशन काय, R2 minus 2 times R1. रो नंबर 1 ला 2 ने गुणा, येणारी क्वांटिटी रो नंबर 2 मधून सबस्ट्रॅक्ट करा. दॅट गिव्स, येस, रो नंबर 1 वर बोट ठेवा, रो नंबर 2 वर बोट ठेवा, रो नंबर 1 ची दुप्पट करा, येणारी क्वांटिटी रो नंबर 2 मधून वजा करा. ठीक आहे, 2 minus 2 दॅट गिव्स 0. आता मी डायरेक्ट करतो पहा. याचे आपण स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं याचे सेपरेट छोटे छोटे लेक्चर्स आपण बनवलेले आहेत, ते प्लेलिस्ट मध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. येस,
इथला एलिमेंट काय असेल, R2 एलिमेंट आहे 4 minus 2 into 2 that use 4, 4 minus 4 that use 0. Next one 4 minus 1 into minus 2 that use plus 2. Okay, 4 minus 1 into minus 2 that use plus 2, 4 plus 2 that use 6. Okay, similarly इथला एलिमेंट काय असेल 3 minus 3 into 2 6, 3 minus 6 that use minus 3. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. What about constant? Yes, R2 एलिमेंट आहे 9 minus 2 times into R1 एलिमेंट आहे 3, that is 9 minus 2 into 3 6, 9 minus 6 that use 3 here. Getting this? Okay, डायरेक्ट करतो कॅल्क्युलेशन. सिमिलरली वन नंबर 3 चं कॅल्क्युलेशन काय असेल, R3 minus 3 times R1. वन नंबर 1 ला 3 ने गुणा, येणारी क्वांटिटी वन नंबर 3 मधून सबस्ट्रॅक्ट करा. येस, प्रोसीड. 3 minus 1 into 3 3, 3 minus 3 that gives 0. हे 0 आणण्यासाठी आपण ते कॅल्क्युलेशन निवडलं. प्रोसीड. 6 minus 3 into 2 6, 6 minus 6 that gives again 0. नेक्स्ट वन पुढे minus 1 minus 3 into minus 1 that gives plus 3, minus 1 plus 3 that is 3 minus 1 that gives 2. Getting this? Okay, लक्षात आहे का? नाही तर मी सांगितल्याप्रमाणे बिग ग्रुप स्टुडंट्स काय करा, पहिल्यांदा 3 टाइम्स R1 किती येते ते साईडला लिहून घ्या आणि नंतर R3 मायनस 3 टाइम्स R1 तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके, इथला एलिमेंट काय असेल, -1. बघा पुन्हा एकदा, -1 minus 3 into minus 1 that gives plus 3, that is 3 minus 1 that gives 2. लक्षात येते. आता इथला एलिमेंट काय येईल, 8. R3 एलिमेंट आहे 8 minus 3 into R1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 3, that is 8 minus 3 into 3 that gives 9, 8 minus 9 that gives -1. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. व्हॉट अबाउट कॉन्स्टंट, 10 minus 3 into 3 9, 10 minus 9 that gives 1. लक्षात येते. ओके, सिंपल थिंग. लीडिंग 1 आणला, लीडिंग 1 आणल्यानंतर लगेच त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणला. ठीक आहे, म्हणजे हा आपला लीडिंग 1 आहे, लीडिंग 1च्या साह्याने त्याच्या खाली आपण ऑलरेडी 0 आणलेले आहेत. एकदा का लीडिंग 1 ऍडजस्ट करून त्याच्या खाली 0 आला तर ज्या रो मध्ये लीडिंग 1 ऍडजस्ट केलेला आहे त्याचा पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी विचार करू नका. दॅट इज कव्हर दॅट फर्स्ट रो इन विच लीडिंग 1 इज ऍडजस्टेड. पुढचा लीडिंग 1 कुठे असेल, पहिल्याच्या खाली आणि पहिल्याच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी पोझिशन अवेलेबल असेल त्या ठिकाणी आपण लीडिंग 1 ऍडजस्ट करणार. व्हेरी सिंपल. येस, थोडंसं फास्ट जातोय बघा, कारण पाठीमागे आपण हे सगळं क्लिअर अल्गोरिदम पाहिलेले आहेत. येस, पुढे कुठे करावं लागेल, या 6 च्या ठिकाणी मला लीडिंग 1 ऍडजस्ट करावं लागेल. या 6 च्या ठिकाणी लीडिंग 1 ऍडजस्ट करण्यासाठी इथलं 6 काढून टाकावं लागेल आणि इथलं 6 काढून टाकून त्याच्या ऐवजी 1 आणण्यासाठी काय करावं लागेल, येस, रो नंबर 2 ला 6 ने डिवाइड करावं लागेल. रो नंबर 2 ला 6 ने डिवाइड करायचं म्हणजेच रो नंबर 2 ला 1/6 ने मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर परफॉर्म, व्हॉट इज द कॅल्क्युलेशन, येस, परफॉर्म 1/6 into R2. ठीक आहे, 1/6 into R2. देअरफॉर R2 ला 1/6 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच R2 च्या प्रत्येक एंट्रीला रफली स्पीकिंग 6 ने भागा. पहिला रो जसा आहे तसा ऍज इट इज, नो चेंज. 1 2 -1 3 पार्टिशन 3. प्रोसीड. पुढचा कॅल्क्युलेशन काय, 1/6 into R2. R2 मधल्या प्रत्येक एंट्रीना 6 ने डिवाइड करा. 0/6 that gives 0, 0/6 that gives 0, 6/6 that gives 1, -3/6, 3 1 3, 3 2 6 with negative sign that is a -1/2 असेल and 3/6 that gives +1/2 असेल. ठीक आहे. सिमिलरली थर्ड रो रिमेन्स ऍज इट इज, नो चेंज. 0 0 2 -1 आणि इथं असेल +1. लक्षात येते का? ओके, व्हेरी सिंपल थिंग. आता काय केलं करायचं, येस, रोजची सुरुवात नॉन झिरो नंबरने झाली होती. तो नॉन झिरो नंबर हा 1 पाहिजे होता, 1 नव्हता, तो आपण 1 करून घेतला. या 1 ला आपण काय म्हणणार, लीडिंग 1. एकदा का लीडिंग 1 ऍडजस्ट झाला की लगेच त्या लीडिंग 1च्या साह्याने त्याच्या खाली त्याच्या कॉलम मध्ये सगळीकडे 0 आणायचे आणि ते 0 आणण्यासाठी परफॉर्म सुटेबल टाइप ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन. काय करावं लागेल, येस, सिंपल थिंग, परफॉर्म रो ट्रान्सफॉर्मेशन्स. व्यवस्थित लिहा. रो ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला डेव्हलप करता आले पाहिजेत. ते डेव्हलप कसे करायचे ह्याचे आपण सेपरेट लेक्चर्स पाहिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे या 1 च्या साह्याने 2 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे म्हणजेच कुठं 0 करायचं आहे, येस, R3 च्या ठिकाणी करायचं आहे. कुणाच्या साह्याने, R2 मध्ये असणाऱ्या लीडिंग 1 च्या साह्याने करायचं आहे. काय करावं लागेल, इथं 0 आणण्यासाठी, येस, 2 - 2 = 0 होईल आणि इथे पहिल्यांदा 1 च्या ठिकाणी 2 आणायला पाहिजे. 1 च्या ठिकाणी 2 आणण्यासाठी रो नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करूयात. नंतर दोघांचं काय केल्यानंतर ते 0 येईल, 2 - 2 केल्यानंतर 0 येईल, म्हणजे मिडल ऑपरेशन काय असेल, मायनस असेल. किंवा मी अगोदर सांगितलंय पहा, जर इथले साइन्स, ओके, जर इथला आणि इथलं साइन सेम असेल तर डेफिनेटली मिडल साइन मायनस असेल आणि तिथलं साइन जर ऑपोजिट असेल तर मिडल साइन डेफिनेटली प्लस असेल. ओके, प्रोसीड. परफॉर्म R3 - 2 times into R2. देयरफॉर G is equal to
रो नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करा, येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मधून वजा करा. रो नंबर फर्स्ट अँड रो नंबर सेकंड रिमेन्स ॲज इट इज. 1 2 -1 3 partition 3 as it is, no change. Row number 2 as it is, no change. 0 0 1 -1 half and +1 half remains as it is. आता रो नंबर 3 चे कॅल्क्युलेशन काय आहेत? R3 -2 टाइम्स इंटू R2. रो नंबर 2 च्या प्रत्येक एंट्रीला 2 ने मल्टिप्लाय करा आणि येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मधून सबस्ट्रॅक्ट करा. दॅट वी गेट. येस, प्रोसीड. R3 -2 times R2. What we get? Yes, 0 - 0 that gives 0, 0 - 0 that gives 0, 2 - 1 into 2, 2, 2 - 2 that gives 0. आता इथला ऑपरेशन काय, इथला एलिमेंट काय ते बघा. येस, R3 एलिमेंट काय आहे? साईडला कॅल्क्युलेशन करून दाखवतो पहा मी. प्रत्येकाने साईडला कॅल्क्युलेशन करत चला. एक्झाम मध्ये सुद्धा साईडला मार्जिन मध्ये कॅल्क्युलेशन करायची, म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करेक्ट करतो आहेत का नाही ते समजतंय, आणि शिवाय एक्झामिनरला सुद्धा कॅल्क्युलेशन आपण स्वतः केलेले आहेत हे पण ज्ञात होतं, हे पण समजतंय. ठीक आहे, प्रोसीड. R3 एलिमेंट आहे -1. पुढे -2 ने गुणायचंय कुणाला? R2 ला. R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे? -1 हाफ. सगळं असं लिहून घ्या. ठीक आहे, -1 हाफ दॅट इज इक्वल टू किती झालं? येस, या 2 ला हे 2 गेलं म्हणजे किती होईल? -1 जसं आहे तसं हे मायनस ऑफ मायनस बिकम +1 -1 +1 दॅट गिव्स 0. म्हणजे इथला एलिमेंट किती झाला? 0. लक्षात येते का? अपूर्णांकांची कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. प्रोसीड. आता कॉन्स्टंटचं कॅल्क्युलेशन करूयात. इथलं कॅल्क्युलेशन. येस, R3 एलिमेंट किती आहे? 1. ओके, -2 ने गुणायचंय कुणाला? R2 ला. R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे? 1 हाफ. दॅट इज गिव्स 2 2 गॉन दॅट गिव्स 1 -1 दॅट इज इक्वल टू अगेन 0 असेल. इथला एलिमेंट सुद्धा 0 असेल. गेटिंग दिस? ओके, R3 -2 टाइम्स इंटू R2 केलेलं आहे कॅल्क्युलेशन. नाव पुढे ऑब्झर्व करा. लीडिंग 1 आणला, लीडिंग 1च्या साह्याने त्याच्या खाली 0 आणला. पुढचा लीडिंग 1 खालच्या बाजूला पहिल्याच्या उजव्या बाजूला ऍडजस्ट केला, त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणला. पुढे 0 असणारा रो ऍट द बॉटम ऑफ द मॅट्रिक्स ऑलरेडी ऍडजस्ट झालेला आहे. ओके, खाली जर रो असले असते तर आपण पुन्हा लीडिंग 1 ऍडजस्ट केले असते, पण खाली नॉन 0 रो अवेलेबल नाही आहेत. सगळे 0 असणारा रो अवेलेबल आहे तो, आणि ऑलरेडी बॉटमला शिफ्ट आहे. म्हणजे हा जो काही आहे तो म्हणजेच आपला येस रो इकेलॉन फॉर्म आहे. लक्षात येत आहे? हा मॅट्रिक्स आपल्या रो इकेलॉन फॉर्मच्या तिन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. देयरफॉर वी कॅन से दॅट दिस मॅट्रिक्स इज इन रो इकेलॉन फॉर्म. दिस इज, लक्षात येत आहे का? दिस इज रो इकेलॉन फॉर्म. रो इकेलॉन फॉर्म मध्ये मॅट्रिक्सचं कन्वर्जन कसं करायचं याचं आपण सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे. ते प्लेलिस्ट मध्ये आहे, ते पुन्हा एकदा पहा. दिस इज अ रो इकेलॉन फॉर्म. लक्षात आहे? याला आपण नंबर 2 म्हणूया. दिस इज रो इकेलॉन फॉर्म. रोमन 2 म्हणतो याला. प्रोसीड. हा, अल्गोरिदम मध्ये पुढची स्टेप काय? मॅट्रिक्स इक्वेशन लिहिलं, ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिला, तो ऑगमेंटेड मॅट्रिक्स रूपांतर रो इकेलॉन फॉर्म मध्ये केलं. 3 स्टेप झाल्या. चौथी स्टेप काय? येस, चौथ्या स्टेपचं नाव कन्सिस्टन्सी. अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा. पहा, अल्गोरिदम वाटलंच तर लिहून काढा. ते लेक्चर पुन्हा एकदा अल्गोरिदम्स व्यवस्थित बघा. त्या स्टेप बाय स्टेप अल्गोरिदमने फक्त आपण जातोय. कन्सिस्टन्सी स्टेप नंबर 4 दॅट इज ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे इथे आपल्याला कळणार दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कन्सिस्टंट आहे किंवा नाही. त्यासाठी टेस्ट काय? इफ देअर एक्झिस्ट एनी रो इन विच first n entries are 0 and n plus 1th entry is a non-zero. In that case only the given system of linear equation is a inconsistent, that is does not possess any solution. In all of the cases the given system of linear equation is a consistent. लक्षात येत आहे? ठीक आहे. पार्टिशनच्या अगोदरचे रफली स्पीकिंग असा एखादा रो आढळला की ज्या रो मध्ये पार्टिशनच्या अगोदरच्या एंट्री 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री नॉन 0 आहे, तेवढ्याच एका केसमध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही इनकन्सिस्टंट असणार. बाकी सगळ्या केसमध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंटच असेल. ओके, बघूयात असा कुठला रो आढळतोय का की ज्या मध्ये पार्टिशनच्या अगोदरच्या एंट्री सगळ्या 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री नॉन 0 आहे. असा रो आढळलाय का? येस, नाहीये. म्हणजे असा रो अस्तित्वात नाहीये. देअरफॉर ही दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही कन्सिस्टंट आहे. कन्सिस्टंट आहे म्हणजे या सिस्टमला काही ना काहीतरी सोल्युशन एक्झिस्ट आहे. ओके, प्रोसीड. इट इज क्लिअर दॅट दिस इज रो इकेलॉन फॉर्म. फ्रॉम दिस कंटिन्यू करतो. ऑब्झर्वेशन केले आपण आणि मग कन्क्लुजन मांडतोय. फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट, हे सगळे एक्झाम मध्ये लिहिणं आवश्यक आहे. इट इज क्लिअर दॅट the given system
of linear equations is consistent. Okay, consistent आहे म्हणजे काही ना काहीतरी सोल्युशन एक्झिस्ट आहे. आता ते सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. ते सोल्युशन काढण्यासाठी पुढची स्टेप काय करायची आहे? येस, स्टेप नंबर 5, लिस्ट द लीडिंग व्हेरिएबल्स अँड नॉन लीडिंग व्हेरिएबल्स. ओके, ज्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन असतो त्याला आपण म्हणतो लीडिंग व्हेरिएबल, आणि ज्यांच्यामध्ये नसतो त्याला आपण म्हणतो नॉन लीडिंग व्हेरिएबल. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? पहिला कॉलम करस्पॉन्ड्स टू कोएफिशिएंट्स ऑफ फर्स्ट व्हेरिएबल x, सेकंड कॉलम करस्पॉन्ड्स टू कोएफिशिएंट्स ऑफ सेकंड व्हेरिएबल y, third column corresponds to coefficients of third variable, that is a z, and fourth column corresponds to coefficient of fourth variable, that is a w. आणि पार्टिशनच्या पलीकडे काय असतात? प्रत्येक इक्वेशनच्या आरएचएसला असणारे कॉन्स्टंट असतात. लक्षात येत आहे? ओके, आता लीडिंग व्हेरिएबल बघूयात. येस, व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? वही कॉलम फॉर्म मध्ये ऑब्झर्वेशन करा. एक्सच्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट आहे. सिमिलरली झेडच्या कॉलम मध्ये सुद्धा लीडिंग वन प्रेझेंट आहे. म्हणजे एक्स आणि झेड हे आपले काय आहेत? लीडिंग व्हेरिएबल्स आहेत. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? वाय च्या कॉलम मध्ये आणि डब्ल्यू च्या कॉलम मध्ये लीडिंग वन प्रेझेंट नाहीत, म्हणून वाय आणि डब्ल्यू हे आपले काय आहेत? नॉन लीडिंग व्हेरिएबल्स आहेत. लक्षात येत आहे? ओके, देअरफॉर लीडिंग व्हेरिएबल्स आर. लिस्ट तयार करूयात. लीडिंग व्हेरिएबल्स म्हणजे ज्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन आहेत असे व्हेरिएबल्स. लीडिंग व्हेरिएबल्स आर कोणकोणते? x and z, while non-leading, समजते का सगळ्यांना? व्यवस्थित लक्ष द्या. non-leading variables, very important algorithm, very important example which can be asked for 5 marks for theory and 10 marks for practical. ठीक आहे, non-leading variables are कोणकोणते? ज्या व्हेरिएबलच्या कॉलम मध्ये लीडिंग वन नाही आहेत ते, म्हणजे कोणकोणते? राहिलेले सगळे. कोण राहिलं? y अँड w. ठीक आहे, म्हणजेच लीडिंग व्हेरिएबल आणि नॉन लीडिंग व्हेरिएबलची लिस्ट तयार केली. दॅट इज स्टेप नंबर 5. पुढे स्टेप नंबर 6 काय? स्टेप नंबर 6 अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा. काय आहे? येस, इक्वेशन नंबर 2 नुसार म्हणजे मॅट्रिक्स नंबर 2 नुसार पुन्हा त्याचं रूपांतर आपल्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आहे. देअरफॉर from above matrix number 2, we can write अल्गोरिथमिक प्रोसेस आहे. सेम स्टेप आपण करतोय पहा. त्यासाठी अल्गोरिदमचं लेक्चर पुन्हा एकदा व्यवस्थित पहा, त्याच्या नोट्स तयार करा. वी कॅन राईट इक्वेशन्स ॲज फॉलोज. ओके, ॲज फॉलोज इक्वेशन लिहूयात. कशी इक्वेशन लिहायचे? पहिल्या रोवरून पहिलं इक्वेशन, दुसऱ्या रोवरून दुसरं इक्वेशन, तिसऱ्या रोवरून तिसरं इक्वेशन अँड सो ऑन. व्हॉट इज दॅट? येस, वन नंबर फर्स्ट इम्प्लाइज. येस, पहिल्या रोवरून पहिलं इक्वेशन लिहा. व्हॉट इज दॅट इक्वेशन? एक्स प्लस 2y मायनस झेड प्लस 3 टाइम्स डब्ल्यू इज इक्वल टू आरएचएसचा कॉन्स्टंट विच इज 3 असेल. ह्याला नंबर 1 म्हणतो. सिमिलरली दुसऱ्या रोवनुसार दुसरं इक्वेशन लिहा. R2 implies. येस, इथं 0 आहे पहा, म्हणजे x ॲब्सेंट आहे. इथं 0 आहे म्हणजे y ॲब्सेंट आहे. इक्वेशन स्टार्ट्स फ्रॉम z, म्हणजे काय तयार होईल? येस, z मायनस 1/2 इंटू w इज इक्वल टू आरएचएसचा कॉन्स्टंट विच इज अगेन 1/2 असेल. दॅट इज इक्वेशन नंबर 2 सपोज. येस, इक्वेशन नंबर 3. व्हॉट इज इक्वेशन नंबर 3? रो नंबर 3 काय आहे? सगळे एलिमेंट 0 आहेत. सगळे एलिमेंट 0 आहेत म्हणजे इक्वेशन नंबर 3 वरून आपल्याला इक्वेशन रो नंबर 3 वरून आपल्याला इक्वेशन लिहिता येणार नाहीये. गेटिंग दिस? ओके, लक्षात येत आहे? नाउ दॅट इज इक्वल टू सेट. हे दोन इक्वेशन लिहिले आहेत. पुन्हा काय पुढची स्टेप? हे स्टेप नंबर 7. व्हॉट इज दॅट? रिराइट दिस इक्वेशन इन टर्म्स ऑफ लीडिंग व्हेरिएबल्स. हे जे इक्वेशन्स आहेत या इक्वेशन पुन्हा आपण इन टर्म्स ऑफ लीडिंग व्हेरिएबल रिप्रेझेंट करूयात. म्हणजे काय? पहिल्या इक्वेशन वरून पहिल्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढायची. म्हणजेच पहिल्या इक्वेशन वरून पहिलं लीडिंग व्हेरिएबल x एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करणार, आणि दुसऱ्या इक्वेशन वरून दुसरं लीडिंग व्हेरिएबल z एका बाजूला ठेवून बाकीचं पक्षांतर करणार. ओके, देअरफॉर इक्वेशन नंबर 1 implies. लेट अस रिराइट these equations in terms of leading variables x and z as follows. असं वर्डिंग लिहा आणि त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 1 implies हे लिहा. ठीक आहे, पहिल्या इक्वेशन वरून पहिल्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढा, म्हणजेच x एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर. इक्वेशन नंबर 1 implies x is equal to yes 3 plus 2y goes there becomes
minus 2y minus z goes there becomes plus z and plus 3 times w goes there becomes minus 3 times w. Equation number next, suppose equation number 3 देतो. Similarly equation number 2 implies equation number 2 नुसार दुसऱ्या लीडिंग व्हेरिएबलची किंमत काढा. म्हणजे दुसरं लीडिंग व्हेरिएबल आपलं जे काही आहे z ते एका बाजूला ठेवून बाकी सगळ्यांचं पक्षांतर करा. ठीक आहे, दुसरं लीडिंग व्हेरिएबल आपलं z आहे, आपण लिस्ट ऑलरेडी केलेली आहे पहा. ओके, देयरफॉर z एका बाजूला ठेवा, बाकी सगळ्यांचं पक्षांतर करा. दॅट वी गेट z is equal to 1/2 remains as it is minus 1/2 w goes there becomes plus 1/2 into w. That is nothing but equation number next, equation number 4 असेल. लक्षात येत आहे. म्हणजे ऑफकोर्स हे झाले आपली काय, येस, व्हॉट इज दॅट, स्टेप नंबर 6. ओके, स्टेप नंबर 4 ला आपण कन्सिस्टन्सी चेक केली. स्टेप नंबर 5 ला आपण काय केलं, लीडिंग व्हेरिएबल आणि नॉन लीडिंग व्हेरिएबलची लिस्ट तयार केली. स्टेप नंबर 6 ला आपण मॅट्रिक्स 2 वरून सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन लिहिली आणि स्टेप नंबर 7 ला आपण तीच सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन टर्म्स ऑफ लीडिंग व्हेरिएबल लिहिलेली आहे. आता स्टेप नंबर 8, व्हॉट इज दॅट, स्टेप नंबर 8 काय आहे, अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येकाने अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवा, अल्गोरिदम व्यवस्थित वाचा, त्या अल्गोरिदमचे स्टेप बाय स्टेप अनालिसिस व्यवस्थित करा. स्टेप नंबर 8 काय आहे, येस, इफ देयर इज एनी नॉन लीडिंग व्हेरिएबल then assign any arbitrary constant to it. जर सिस्टीम सोडवत असताना जर एखादं एक किंवा एकापेक्षा जास्त जर नॉन लीडिंग व्हेरिएबल आलं तर त्या नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी कोणता तरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करा. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघितलं पहा, आपण सिस्टीम सोडवली, त्याच्यामध्ये नॉन लीडिंग व्हेरिएबल आलेला नव्हता, त्यामुळे ही स्टेप आपल्याला तिकडे करावी लागली नव्हती. मात्र इकडे नॉन लीडिंग व्हेरिएबल आहेत, किती आहेत, 2 आहेत. कोणकोणते आहेत, y आणि w हे आपले नॉन लीडिंग व्हेरिएबल आहेत. तर ह्या नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करायला पाहिजे. ओके, देयरफॉर लेट अस असाइन आर्बिट्ररी कॉन्स्टंट, म्हणजे तुम्ही कोणती व्हॅल्यू असाइन करू शकता. ओके, आपले नॉन लीडिंग व्हेरिएबल कोणते आहेत, y आणि w, आपण लिस्ट तयार केलेली पहा. ओके, देयरफॉर लेट अस असाइन स्टेप नंबर 8 जे आपण कालच्या एक्झाम्पलला केली नव्हती. लेट अस असाइन y is equal to काहीतरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेतो, सपोज m, and w is equal to काहीतरी कॉन्स्टंट घेतो n. Let us assign y is equal to m and w is equal to n, where m आणि n हे कोणतेही आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, that is belongs to z असेल. What is z? Z is nothing but set of all integers. ओके, m आणि n हे कोणतेही इंटिजर्स असतील. काय केलं, y आणि w हे आपले काय आहेत, येस, हे आपले काय आहेत, नॉन लीडिंग व्हेरिएबल्स आहेत. आपण वर लिस्ट केले बघा, मी ग्रीन पेनने अंडरलाइन करतोय. y आणि w हे आपले नॉन लीडिंग व्हेरिएबल आहेत. त्या नॉन लीडिंग व्हेरिएबल y आणि w च्या ऐवजी आपण काहीतरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन केले, which are m and n. That is, let us assign this y is equal to m and w is equal to n, where m and n are any constant, that is m and n belongs to z. What is z? Z is nothing but set of all integers. लक्षात येत आहे. Therefore पुढे आता काय करायचं, स्टेप नंबर 9. येस, स्टेप नंबर 9, what is that? Solve that system of linear equations from bottom equation to top equation. This method of solving the equations from bottom to top is called as a back substitution method. हे जे इक्वेशन नंबर 3 आणि 4 आहेत ते खालून वर सोडवत जावा, म्हणजे बॉटम टू टॉप सोडवत जावा. दिस मेथड ऑफ सॉल्विंग इक्वेशन्स फ्रॉम बॉटम टू टॉप इज कॉल्ड एज अ बॅक सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन नंबर 4 नुसार z ची व्हॅल्यू टाका, z ची व्हॅल्यू काढा. इक्वेशन नंबर 4 नुसार z ची व्हॅल्यू काढायची असेल तर 1/2 into w ही टर्म आहे पहा. w ची किंमत माहित नव्हती, w ची किंमत आपण असाइन केली, w is equal to n. ठीक आहे, नेक्स्ट लाइन. Therefore इक्वेशन नंबर 4 implies, सोडूयात. इक्वेशन नंबर 4 implies इक्वेशन नंबर 4 नुसार z is equal to what we get, 1/2 plus 1/2 into w. The value of w is assumed as a n. जसं आहे तसं ठेवा, किंवा जितके शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करता येईल. काय पहा, डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहितो, that is 2 as it is. In the numerator what we get, 1 plus 1 into n, that gives 1 plus n only. Okay, therefore z ची व्हॅल्यू मिळाली पहा, z is equal to 1 plus n divided by 2. ठीक आहे, z is equal to 1 plus n divided by 2. z ची व्हॅल्यू मिळाली. प्रोसीड पुढे. y ची व्हॅल्यू तर आपण ऑलरेडी अज्युम केली, y is equal to m. फोकस करतो वाटलंच तर. सिमिलरली w ची व्हॅल्यू सुद्धा आपण ऑलरेडी अज्युम केलेली आहे, दॅट इज w is equal to n आलेला आहे. आता आपण z ची व्हॅल्यू काढली, z equal to 1 plus n divided by 2.
2 असेल. ओके, सिमिलरली z मिळाला. आता इक्वेशन नंबर 3 मध्ये z ची व्हॅल्यू पुट अप करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग व्हेरिएबल x. देयरफॉर इक्वेशन नंबर 3 implies खालून वर आपण सिस्टीम सोडवतोय. yes, x इक्वल टू 3 minus 2 into y, the value of y is assumed as a m. Okay, plus z, the value of z is calculated as a 1 plus n divided by 2, minus 3 times w, that is minus 3 into w, the value of w is assumed as a n असेल. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3 मध्ये काढलेल्या सगळ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण पुटअप केलेल्या आहेत. सिंप्लिफाय करूया. दॅट इज इक्वल टू प्रोसीड. काय करता येईल? सिंप्लिफिकेशन काय करता येईल? सगळ्याचा एलसीएम 2 काढूयात. ओके, सगळ्याचा एलसीएम 2 काढूयात आणि अंशामध्ये काय येते बघूयात. तिरकस गुणाकार. व्हॉट वी गेट? येस, 3 into 2 दॅट गिव्स 6. येस, प्रोसीड. पुढे आलेल्या लसावीने अंशाला गुणलं. व्हॉट वी गेट? येस, आलेल्या लसावीने अंशाला गुणलं. काय होईल? 2 into 2 that gives 4, that is minus 4 times m, plus 1 plus n divided by 2, 2 gone, what we get? 1 plus n, and minus 3n into 2 that gives minus 6 into n. Okay, that is equal to, simplify करूयात. What we get? Yes, पहिल्यांदा m च्या टर्म्स एकत्र घेतो. m ची टर्म एकच आहे, that gives minus 4 times m. पुढे n असणाऱ्या टर्म्स एकत्र करतो. plus n minus 6 times n, that gives minus 6 plus 1, that gives minus 5 times n. पुढे constant term किती आहे? 6 plus 1, that gives 7, plus 7 divided by 2 remains as it is, no change. Divided by 2 remains as it is. लक्षात येतंय काय केलं? x y z, x ची किंमत काढण्यासाठी y आणि z आणि w च्या ज्या आपण काढलेल्या किंवा अझ्युम केलेल्या किमती आहेत त्या फक्त आपण पुटअप करत गेलेलो आहे. सिंप्लिफाय केलं. 3 minus 2 into m plus 1 plus n divided by 2 minus 3 times n. सगळ्याचा एलसीएम 2 काढला आणि डायरेक्ट तिरकस गुणाकार केला. डायरेक्ट तिरकस गुणाकार केल्यानंतर सिंप्लिफाय केल्यानंतर व्हॉट वी गेट? x इक्वल टू, ओके, शेवटची स्टेप आहे, फक्त मी LHS लिहितो. x इज इक्वल टू minus 4m minus 5n प्लस 7 डिवाइडेड बाय 2 असेल. ठीक आहे, x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, z ची व्हॅल्यू मिळाली, सिमिलरली w ची व्हॅल्यू मिळालेली आहे. लास्ट स्टेप, स्टेप नंबर 10 काय? राइट डाउन द सोल्यूशन सेट. देयरफॉर सोल्यूशन सेट, is s, सोल्यूशन सेट सिम्बॉल s इज इक्वल टू व्हॅल्यूज क्रमाने लिहा. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू विच इज minus 4m minus 5n plus 7 होल थिंग डिवाइड बाय 2 ही झाली x ची व्हॅल्यू. व्हॅल्यू क्रमाने लिहा. कॉमा, त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू किती अझ्युम केली आहे? m. इथं मात्र क्रम चुकायचा नाही बरं का. x y z w या क्रमानेच व्हॅल्यू असाइन करा, याच क्रमाने व्हॅल्यू लिहा. पुढे z, जी z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. व्हॉट इज दॅट? 1 plus n डिवाइड बाय 2. वर सगळ्या व्हॅल्यू आहेत पहा, ज्या ठिकाणी ज्या व्हॅल्यू पुटअप करतो. कॉमा, yes, w, the value of w is assumed as a n असेल. ठीक आहे, पार्टिशन टाकतो. व्हॉट इज m and n here? m and n belongs to z, म्हणजे m आणि हे n हे कोणतेही आर्बिटरी कॉन्स्टंट असतील. दॅट इज m and n belongs to z. This is the required solution. ओके, सोल्युशनला फोकस करा. This is the required solution of the system. Okay, this is a required solution of given system ऑफ लिनियर इक्वेशन्स. लक्षात येते, हेच दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल थिंग. नाउ आता सोल्युशन सेट जर तुम्ही बघितला तर सोल्युशन सेट आपलं पहिलं जे एक्झाम्पल आपण सोडवलं होतं पहा, त्याच्यामध्ये काय आलं होतं? डायरेक्ट किमती युनिक सोल्युशन आलं होतं. x इक्वल टू समथिंग, y इक्वल टू समथिंग आणि z इक्वल टू समथिंग असं युनिक सोल्युशन आलं होतं. मात्र ह्या एक्झाम्पलचं जर आपण सोल्युशन सेट ऑब्झर्व केला तर या सोल्युशन सेटमध्ये कशाचा इंटरफिअरन्स दिसतोय तुम्हाला? m आणि n चा. ओके, कॉन्स्टंट व्हॅल्यू आलेली नाही आहेत पहा, m आणि n येत आहे. आणि व्हॉट इज m अँड n? m आणि n काय आहेत? m आणि n हे कोणतेही दोन आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे, m आणि n हे काय आहेत? mn बिलॉंग्स टू z, म्हणजे m आणि n हे कोणतेही दोन इंटिजर्स आहेत. याचा अर्थ काय?
जशा तुम्ही m आणि n च्या व्हॅल्यूज बदलाल तसा तुमचा सोल्युशन सेट हा बदलत जाईल. म्हणजे सपोज m इज इक्वल टू मी व्हॅल्यू m घेतली आणि n इज इक्वल टू मी व्हॅल्यू n1 घेतली. m इक्वल टू 1 n इक्वल टू 1 काढून जर मी सोल्युशन सेट तयार केला तर हा सोल्युशन सेट समजा S1 असेल तर हा S1 सुद्धा दिलेल्या सिस्टीमचं सोल्युशन असणारच आहे. सिमिलरली इफ आय पुट m इज इक्वल टू 2 सपोज अँड n इज इक्वल टू 3 सपोज. m आणि n कोणतेही दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, कोणीही काहीही कितीही ठेवू शकता. m इज इक्वल टू 2 पुटअप केलं, n इज इक्वल टू 3 पुटअप केलं आणि एक मी सोल्युशन सेट काढला विच इज S2. तर हे S2 सुद्धा या दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असेल. असे सोल्युशन्स किती असतील? येस, जसे आपण m आणि n च्या व्हॅल्यूज बदलत जाऊ तसे आपल्याला नवीन सोल्युशन सेट मिळत जातील. असे किती सोल्युशन्स आपल्याला मिळतील? येस, रिप्लाय इन दी कमेंट. किती मिळतील? 1 2 3 4 5 6. किती? येस, m आणि n काय आहेत? इंटिजर्स आहेत. इंटिजर म्हणजे बिलॉंग्स टू z आहेत आणि इंटिजर्स कधी संपतील का? येस, इंटिजर्स कधीही संपणार नाही आहेत. मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटी कडे इंटिजर्स तुमचे वाढत जाणार आहेत. म्हणजेच ज्यावरती m आणि n हे कोणते इंटिजर्स आहेत त्यावरती m आणि n च्या व्हॅल्यू जर बदलल्या तर आपला सोल्युशन सेट बदलत जाईल. असे सोल्युशन्स आपल्याला किती मिळतील? तर इन्फायनाइटली मेनी मिळतील. देअरफॉर धिस प्रॉब्लेम किंवा धिस सिस्टीम possess किंवा have infinitely many solutions. ओके, या दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत. लक्षात येतंय? ओके, आपण पाठीमागचं लेक्चर कालच्या व्हिडिओचं आपण लेक्चर पाहिले पहा. कालच्या लेक्चरला काय पाहिलं? दिलेल्या सिस्टीमला युनिक सोल्युशन होतं, एक आणि एकच सोल्युशन होतं. x इक्वल टू समथिंग, y इक्वल टू समथिंग आणि z इक्वल टू समथिंग. आणि ह्या इक्वेशनला आता आपण जी सिस्टीम सोडवलेली आहे त्या सिस्टीमला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत. ओके, म्हणजे ऑफकोर्स दोन्ही ठिकाणी सिस्टीम आपल्या कन्सिस्टंट आहेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्या सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट आहे. मात्र पहिल्या एक्झाम्पल मध्ये सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला युनिक सोल्युशन होतं आणि आता आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, कन्सिस्टंट असेल तर युनिक सोल्युशन कधी असतं? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन कधी असतं? येस, जर प्रत्येक व्हेरिएबल आपण पाठीमागचं लेक्चर नंबर 1 पाहिले पहा, त्याच्यामध्ये प्रत्येक व्हेरिएबल आपलं लीडिंग व्हेरिएबल होतं आणि प्रत्येक व्हेरिएबल जर लीडिंग व्हेरिएबल असेल तर सिस्टीमला युनिक सोल्युशन असणार आहे. आणि जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये एक जरी व्हेरिएबल हे नॉन लीडिंग व्हेरिएबल असेल तर आपण त्या नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करणार आणि एकदा का आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन केला तर दॅट सिस्टीम possess इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. गेटिंग दिस? ओके, याच्यावर ऑब्जेक्टिव्ह पण विचारता येतात पहा. दिलेल्या सिस्टीमला युनिक सोल्युशन कधी असणार? युनिक सोल्युशन कधी असणार? एक आणि एकच. कधी? जर सिस्टीम मधलं प्रत्येक व्हेरिएबल हे तुमचं लीडिंग व्हेरिएबल असेल. म्हणजे जर सिस्टीम मध्ये नॉन लीडिंग व्हेरिएबल अब्सेंट असेल तर त्या सिस्टीमला युनिक म्हणजे एक आणि एकच सोल्युशन असणार आहे. आणि एखाद्या सिस्टीमला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन कधी असणार आहे? जर त्या दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये एक तरी व्हेरिएबल समजा नॉन लीडिंग व्हेरिएबल असेल. कमीत कमी एक, जास्तीत जास्त किती पण चालतील, कमीत कमी एक जरी व्हेरिएबल तुमचं नॉन लीडिंग व्हेरिएबल असेल तर त्या नॉन लीडिंग व्हेरिएबलच्या ऐवजी आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट असाइन करणार आणि म्हणून त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असणार. गेटिंग दिस? ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स अँड युनिक सोल्युशन. गेटिंग दिस? ओके, असं येतंय का? समजतंय का? रिप्लाय इन द कमेंट बॉक्स. समजतंय का? Okay, let us take another example. Solve the following system of linear equations by using Gauss elimination method किंवा by using Gaussian elimination method. Okay, system काय? x plus 2y minus 3z is equal to minus 1. Second equation that is a 3x minus y plus 2z is equal to 7. And third equation that is a 5x plus 3y minus 4z is equal to 2. Okay, simplify करूया. Solution. Yes, पहिली स्टेप काय? Write the given system of linear equation in the form of matrix equation. ते आपण स्किप करूयात. डायरेक्ट we can represent the given system of linear equation by means of a augmented matrix. Okay, proceed. Solution. The augmented matrix. लक्षात येतंय का? The augmented matrix. Big group students थोडीशी मॅट्रिक्सच्या कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. The augmented matrix representing the given system
the given system of linear equations is as follows. किंवा we can represent the given system of linear equation in the form of augmented matrix as follows. असंही म्हणू शकता, वर्डिंग काही असू शकेल. therefore augmented matrix symbol G that is equal to कसं ऑब्टेन करणार. yes simple thing, कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ला कॉन्स्टंट मॅट्रिक्स B अटॅच करा, that is A पार्टिशन B. therefore G is equal to yes थोडंसं फास्ट जातो कारण आपण पाठीमागच्या वेळेस हे सगळं बघितलेलं आहे. प्रत्येक वेळेला एक इक्वेशन रिप्रेझेंट करा, त्या इक्वेशन मध्ये असणारे व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स क्रमानं एखाद व्हेरिएबल ॲब्सेंट असेल तर कोएफिशिएंट न विसरता 0. फर्स्ट रो corresponds to first equation. write down the coefficients of the variable in order. if there is any of the variable is absent, then put up the coefficient equal to 0. Proceed. X coefficient 1, that for y is a 2, that for z is a -3. Partition the constant which is present on RHS of first equation is a -1. Second row corresponds to second equation. second equation मध्ये असणाऱ्या व्हेरिएबल चे कोएफिशिएंट्स क्रमानं x चा कोएफिशिएंट 3, that for y that is a -1, that for z that is a +2. the constant which is present on RHS is a 7. third row ला third equation 5 3 -4 आणि इथं असेल 2. लक्षात येत आहे. ओके, पहिल्या स्टेपला फक्त ऑर्डर लिहूयात. 3 रोज आहेत आणि 4 कॉलम्स आहेत 3/4. प्रोसीड. पुढची स्टेप काय. let us reduce this matrix into row echelon form by performing suitable row transformation. हे सगळं वर्डिंग तुम्ही लिहा. डायरेक्ट आता मी लिहितो परफॉर्म. row echelon form मध्ये जाऊयात. yes लीडिंग 1 ऑलरेडी ऍडजस्टेड आहे, त्याच्या साह्याने त्याच्या कॉलम मध्ये त्याच्या खाली सगळीकडे 0 आणूयात. 3 च्या ठिकाणी 0 आणायचं म्हणजेच R2 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे. R1 ची मदत घ्यायची. व्हॉट शुड बी कॅल्क्युलेशन. yes R2 minus 3 times into R1 and similarly या 5 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे म्हणजे R3 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे. R1 ची मदत घ्यायची आहे. काय करावं लागेल. yes 5 - 5 केलं तर 0 होईल आणि 5 - 5 केल्यानंतर 0 येत असल्यामुळे व्हॉट शुड बी कॅल्क्युलेशन. दॅट इज R3 minus 5 times into R1. ओके, therefore G equal to. थोडंसं फास्ट जातोय बघा कारण या सगळ्या प्रोसिजरचे व्हिडिओज आपण सेपरेट बनवलेले आहेत. ते तुम्ही लेक्चर्स प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ सगळे आहेत पहा. ते लेक्चर्स पुन्हा एकदा पहा की जेणेकरून तुम्हाला प्रोसिजर डिटेलमध्ये समजेल. ठीक आहे. रो नंबर 1 रिमेन्स ॲज इट इज, दॅट इज 1 2 -3 partition -1 remains as it is, no change. Proceed. Row number 2, what is calculation. R2 minus 3 times R1. रो नंबर 1 ला 3 ने गुणा, येणारी क्वांटिटी रो नंबर 2 मधून वजा करा. ज्या दोन रोजची कॅल्क्युलेशन्स आहेत त्या दोन रोजवर बोट ठेवूनच पुढे जावा. ठीक आहे. प्रोसीड. 3 - 3 that gives 0. -1 R2 element -1 -3 into R1 element 2 that is -1 -3 into 2 -6 -1 -6 that gives -7 असेल. प्रोसीड. पुढचा एलिमेंट 2 -3 into -3 that gives -9. ओके, -3 into -3 that gives +9. 3 3 9 2 अधिक 9 that gives 11. What about constant. 7 -3 into -1 that gives +3. 7 + 3 that gives 10. Getting this? Okay. पुढचं कॅल्क्युलेशन R3 minus 5 times R1. रो नंबर 1 ला 5 ने मल्टिप्लाय करा. येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मधून सबट्रॅक्ट करा. 5 - 5 that gives 0. 3 - 5 into 2 10. 3 - 10 that gives -7. 3 - 10. 3 - 10. Okay. 3 - 5 into 2 10. 3 - 10 that gives -7. And next one constant calculation. -4 -3 into -5 that gives +15. 5 3 15. -4 -3 into -5 that gives +15 म्हणजे 15 - 4 that gives 11 again. What about constant. R3 element आहे 2 -5 into R1 element आहे -1 that is 2 -5 into -1 that gives +5 that is 2 + 5 that gives 7. लक्षात येत आहे. 2 + 5 that gives 7. नेक्स्ट वन पुढे. yes रीडिंग 1 आणला. रीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या खाली 0 आणले. पुढचं ऑपरेशन काय असेल. पुढचं लीडिंग 1 पहिल्याच्या खाली आणि पहिल्याच्या उजव्या बाजूला म्हणजे या -7 च्या ठिकाणी मला लीडिंग 1 ऍडजस्ट करावं लागेल आणि -7 च्या ठिकाणी लीडिंग 1 ऍडजस्ट करण्यासाठी आय हॅव टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन. काय असेल. -1/7 into R2. ठीक आहे. -7 ने डिवाइड करूयात म्हणजे -7 भागिले -7 that gives +1. ओके, म्हणजे ऑपरेशन लिहिलं -1/7 into R2. therefore G is equal to yes. रो नंबर फर्स्ट remains as it is. 1 2 -3 partition -1 as it is, no change.
वन नंबर सेकंडला 7 ने डिवाइड करा 0/7 0 -7 by -7 that gives 1 आणि 11 डिवाइड बाय -7 that gives -11/7 असेल आणि इकडं -10 डिवाइड बाय 7 that gives -10/7. पॉइंट मध्ये उत्तर लिहायचे नाहीत पहा. अपूर्णांक जे असतील ते थर्ड रिमेन्स ॲज इट इज 0 -7 here is 11 and here is 7. लक्षात येत आहे. ओके व्हेरी सिंपल. लीडिंग वन ऍडजस्ट झाला. एकदा का लीडिंग वन ऍडजस्ट झाला की लगेच त्या लीडिंग वनच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणायचा. हा आपला लीडिंग वन आहे पहा. लीडिंग वनच्या साह्याने याच्या खाली 0 आणा. ते आणण्यासाठी योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन करा. व्हॉट इज कॅल्क्युलेशन परफॉर्म. येस रो नंबर 3च्या ठिकाणी आणायचं आहे. दॅट इज रो नंबर 3. कोणाच्या साह्याने रो नंबर 2च्या साह्याने आणायचं आहे. ठीक आहे. काय केल्यानंतर 0 येईल -7 + 7 केल्यानंतर 0 येईल म्हणजे 1च्या ठिकाणी 7 आणण्यासाठी पहिल्यांदा 7 ने गुणूयात आणि नंतर दोघांची ॲडिशन. सांगितल्याप्रमाणे इथं जर अपोजिट साइन्स असतील तर मिडल साइन हे पॉझिटिव्ह येत आहे. ठीक आहे. R3 + 7 टाइम्स इंटू R2. रो नंबर 2 ला 7 ने मल्टिप्लाय करा. येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मध्ये ऍड करा. रो नंबर फर्स्ट रो नंबर सेकंड रिमेन्स ॲज इट इज नो चेंज. जसं आहे तसं लिहून घेतो. 1 2 -3 -1. थोडंसं फास्ट जातोय पहा मुद्दाम कारण हे आपण प्रोसिजर सगळी कसं कन्वर्ट करायचं ह्याचे एक्झाम्पल्स ऑलरेडी पाहिलेले आहेत. सेकंड रिमेन्स ॲज इट इज 0 1 -11/7 आणि -10 डिवाइड बाय 7 असेल. आता रो नंबर 3चे कॅल्क्युलेशन R3 + 7 टाइम्स इंटू R2. 0 + 7 इंटू 0 0 दॅट गिव्स 0 -7 + 1 इंटू 7 7 -7 + 7 दॅट गिव्स 0. इथला एलिमेंट काय येईल बघूयात. R3 एलिमेंट किती आहे साइडला कॅल्क्युलेशन करून दाखवतो पहा. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. 11 + 7 ने गुणायचंय कुणाला R2चा. R2ला गुणायचंय. R2चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे -11/7 that gives 7 7 gone. What we get 11 - 11 that gives 0. Getting this? ओके. अपूर्णांकांची कॅल्क्युलेशन्स प्रत्येकाने व्यवस्थित करा. प्रत्येकाच्या पेपरमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये सुद्धा हे अपूर्णांकांचे कॅल्क्युलेशन साइडला केलेले दिसले पाहिजेत. परसेंट कॉन्स्टंट. व्हॉट शुड बी कॉन्स्टंट नाउ. R3 एलिमेंट किती आहे 7 + 7 ने गुणायचे कुणाला R2ला. R2चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे -10 डिवाइड बाय 7 that is equal to proceed this 7 gone. What is remaining here 7 -10 7 -10 it gives -3. okay here is a -3 असेल. लक्षात येतंय. लीडिंग वन आणला. लीडिंग वनच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणलेला आहे. proceed what is ऑब्झर्वेशन. लीडिंग वन आणला. लीडिंग वनच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणला. पुढच्या रोचा लीडिंग वन इथे आहे त्याच्या खाली ऑलरेडी 0 आहे. आणि व्हॉट अबाउट हियर. येस इथं तुम्हाला काय दिसतंय 0 आहे. ओके हा 0 आहे. या 0ला तुम्ही 1 रूपांतरित करू शकत नाहीये. ओके म्हणजे हा जो आहे तो आपला रो इक्विलॉन फॉर्म आहे. दिस इज रो इक्विलॉन फॉर्म. दिस इज अ रो इक्विलॉन फॉर्म. हा म्हणजेच आपला रो इक्विलॉन फॉर्म आहे. आता एकदा का रो इक्विलॉन फॉर्मला गेला की लगेच आपण काय करतो कन्सिस्टन्सी चेक करत असतो पहा. न विसरता कन्सिस्टन्सी चेक करा. कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी व्हॉट इज द कंडिशन. कंडिशन काय बघा. येस रो इक्विलॉन फॉर्मला गेल्यानंतर समजा असा एखादा रो आला की ज्या रो मधल्या पहिल्या n एंट्रीज म्हणजेच पार्टिशनच्या अगोदरच्या सगळ्या एंट्रीज 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन 0 आहे. तेवढ्याच एका केसमध्ये दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही इनकन्सिस्टंट असते. दॅट इज डज नॉट पजेस एनी सोल्युशन. इन ऑल अदर केसेस द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इज अ consistent. Getting this? Okay, observation करा. What is observation here? Observation काय आहे. शेवटचा रो डोळ्यासमोर ठेवा. पहिल्या ह्या रो इक्विलॉन फॉर्म मध्ये पार्टिशनच्या अगोदरच्या पहिल्या n म्हणजे पहिल्या 3 एंट्रीज 0 आहेत आणि चौथी म्हणजे पार्टिशनच्या पलीकडची एंट्री -3 ही नॉन 0 आहे. ओके पार्टिशनच्या अलीकडच्या सगळ्या एंट्री 0 आहेत आणि पार्टिशनच्या पलीकडची एंट्री ही नॉन 0 आहे. देअरफॉर येस व्हॉट शुड बी युअर कन्क्लुजन. देअरफॉर गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इज अ इनकन्सिस्टंट. दॅट इज डज नॉट पजेस एनी सोल्युशन. लक्षात येत आहे. देअरफॉर वी ऑब्झर्व दॅट काय आहे असं लिहूयात. वी ऑब्झर्व दॅट इन the third row first 3 entries 3 व्हेरिएबल आहेत म्हणजे 3 एंट्रीज
first 3 entries are 0 and 3 plus 1, that is the fourth entry is non-zero, Therefore, the given system, what is your conclusion? Therefore, the given system of linear equations is inconsistent. लक्ष देते हैं का? Is inconsistent. That is does not possess. Does not have any solution. Okay, दिलेल्या सिस्टीमला कोणत्याही प्रकारचं सोल्युशन एक्झिस्ट नाही. लक्ष देत आहे? Okay, thus in this lecture we seen two distinct examples which we solved by using Gaussian elimination method. In the first example, the given system of linear equation is a consistent and possess infinitely many solutions, while in the second example the given system of linear equation is a inconsistent, that is does not possess any solution. Getting this? Okay, getting this? Okay, let's stop here. Have a nice time. Thank you.